पजू तुला एक गोष्ट सांगू का आपली? कोणती? अरे मागच्या वेळेस नाही का मामाची घरी पाहुणा म्हणून आलो हा. होतो मी. बमकूच झालो मामाजी आलं तर हो. मला बसा मामाजी बाजूवर. जसं बाजूवर नाही बसत तर मामाजीला मी सहजच विचारलो. हा. म्हणलं मामाजी इकडे कसा काय येणं झाला तुमच्यात? हा, हा. तर बासाजी म्हणते मला चहाची तलप आली म्हणून तुमच्या घरी आलो होतो. म्हणला चांगला आहे, आता घरात जाऊन चहा मांडा बरं म्हणते. मग मी म्हणलो हा. मामाजी काही खाजा गिजाना आणल्या का, तिकीट ठेवल्या का? भासाजी आता तुम्ही का लहान ना, तुम्हाला खाजा गिजा आणू का? माणसा रागण्याल हो. रागण्याल माणसाला. येल. घरात गेलो न विचार केलो. म्हणला 70-80 हजार रुपये मामाचा पगार आहे, पगार आहे. त्याच्या कंपनीत आहे. हो. तर नाही जास्त एक केळणे शेपतानाला पाहिजे, नाही तर स्वस्तावाला डाळिंब डाळिंब आणायला आणायला पाहिजे. पाहिजे. रागाला माणसाला भक्कनर चाय म्हणलो. ते हिरो ती मिळवलं 2 चम्मच. तसा चिरलो मामाजी कर. हा. मामाजी भक्कन अरे बाबा पुरा बेदारून सुटले मामाजी. मला तर मजा झाली. म्हणला मामाजी काऊन? बाबा भासाजी असं तिकट मामाजी तिकट चाय नसे हे स्पेशल आयुर्वेदिक चाय आहे. लंडन वरून ते चाय पत्ती आणली आहे खास पाहुण्यासाठी. खास पाहुण्यासाठी. गावच्या लोकांचं टाक्याचं पाणी पाजतो. अरे म्हणला मामाजी जेवढी जे कळू राहील तेवढी पॉवरफुल औषध राहते. बरोबर आहे? बरोबर आहे. हिरे कसं आहे पुरी आयुर्वेदिक चाय आहे. वात लकवा पुरा कोरडा पुरा निघून जाते. बरोबर आहे का नाही? पॉक्युलरी पेला बापा. अरे 2 सेकंद नाही आपलं आपल्या घरी 6 महिन्याचा जमाना झाला. अजिबात येवाला पाहिलं